हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज बनवते चिकन क्रिस्पी आणि त्याच्यासाठी जे साहित्य आहे ते म्हणजे अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली। मग त्याच्यामध्ये टाकलंय अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, मग 2 चमचे तिखट घातले आणि मीठ घातलं। मग जे साफ करून घेतलेलं चिकन आहे ते त्याच्यात घालायचं आणि ते चांगलं हाताने त्याला चोळून घ्यायचं, त्याला लावून घ्यायचं। ते एक जीव करून झाल्यानंतर त्याच्यात मी त्याच्यात लिंबू पिळून घेतले। मग एका पॅन मध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जे चिकनचे पीस आहेत ते त्याच्यात मी सोडून घेतले। तर आता आपले चिकनचे पीसेस असे चांगले फ्राय होत आहेत। तर मी याला उलटून घेतेय। ते दोन्ही साइडने चांगले भाजून घ्यायचेत, आपल्याला तळून घ्यायचेत। तर आता हे फ्राय होत आहेत चांगले, दोन्ही साइडने चांगले गुलाबी कलर येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचेत, मस्त खरपूस असे। तर आता भाजतायत आपले चिकनचे पीस। बघा कसे भाजून झाले, मस्त काय भारी कलर आलाय ना। तर आता आपलं चिकन भाजून झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढे ग्रेव्ही करायची आहे। ग्रेव्ही म्हणजे थोडीशी सुक्कच बनवायचे। तर त्याच्यासाठी मी थोडेसे लसण घेतलाय थोडासा बारीक चिरून, आणि मग थोडे अद्रक पण चिरून घेतला आहे बारीक। मग थोडी मिरची चिरून घेतली। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता। मग हे सगळं आता मिक्सचर चांगलं परतून घ्यायचं। तर आता हे आपलं मिक्सचर तयार होतंय। मग मग त्याच्यात घालायचं आहे बारीक चिरलेला कोबी। तर बारीक चिरलेला कोबी घालून त्याला चांगलं हलवून घ्यायचं। कोबी चांगला परतून झाला आणि आता त्याच्यात घातलेला आहे मी टोमॅटो केचप। टोमॅटो केचप घातल्यानंतर थोडीशी रेड चिली घातली। रेड चिली घातल्यानंतर आता रेड चिली आणि ग्रीन चिली, तर याने खूप छान टेस्ट येते। म्हणजे चायनीज डिशच तयार झाली आपली। मग त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं। चिकन ॲड ते हलवून घ्यायचं चांगलं। सगळे मसाले एकदम मिक्स झाले पाहिजे त्याच्यात, आणि खाताना जे अद्रक लसूणचे जे दाताखाली येतं त्याचा जो फ्लेवर येतो तो वेगळाच। तर हे चांगलं आता परतून घ्यायचं।
परतून झाल्यानंतर मग त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला सोया सॉस. तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. हलवून घ्यायचं चांगलं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर. तर चिकन क्रिस्पी झालेलं आहे तयार. आणि हे बघा किती छान दिसतंय ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.